पुणे महापालिकेला 265 कोटी रुपयांचे पाणीपट्टी पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। खरं तर पुणे महापालिकेच्या आवारामध्ये पाण्याचा वापर हा कुठल्याही औद्योगिक कारणासाठी केला जात नाही, परंतु नागरी व्यवस्थेसाठी वापरले जाणारे पाणी सुद्धा आता औद्योगिक पद्धतीने मोजले गेले की काय, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो। खरं तर पुणे महापालिकेच्या आवारामध्ये पाण्याचा वापर हा महापालिका क्षेत्रामध्ये 11 गावे पूर्वी होती आणि त्यामध्ये 23 गावे अतिरिक्त समाविष्ट करण्यात आलेली आहेत आणि महापालिकेच्या हद्दीमध्ये 5 किलोमीटर अंतरापर्यंत नागरिकांना पाणी देण्याचे बंधनकारक असल्याची गोष्ट आहे। परंतु पुणे महापालिकेला राज्य सरकारने एकूण 11 TMC पाणी मंजूर करण्यात आलेले होते, परंतु आता महापालिकेच्या हद्दीमध्ये 11 गावे आहेत, 23 गावांचा समावेश सुद्धा करण्यात आलेला आहे। परंतु 11 TMC पाणी महापालिकेला राज्य शासनाकडून जे काय आहे ते देण्यात आलेलं होतं, परंतु आता या पाण्याच्या ह्याच्यामध्ये निवासी वापरासाठी पाण्याचा दर प्रति 1000 लिटरला 55 पैसे आहे, तर व्यावसायिक वापरासाठी 2 रुपये 13 पैसे आहे, तर औद्योगिक वापरासाठी 16 रुपये 50 पैसे निश्चित केलेला आहे। महापालिकेला मंजूर केलेल्या या पाण्याच्या अशा 68 पाण्याच्या या कोट्यामध्ये वाढ करणे अपेक्षित होते, कारण अतिरिक्त गावे सुद्धा यामध्ये ऍड करण्यात आलेली होती, परंतु आता त्यामध्ये कुठल्याही प्रकारची जी काय आहे वाढ करण्यात आलेली नव्हती। त्यामुळेच कदाचित या महापालिकेच्या जो काही पाण्याचा कोटा होता त्यामध्ये ती मर्यादा ओलांडून पाणी वापरलं गेलं आणि याचाच परिणाम म्हणून त्यांना 68 कोटींऐवजी 265 कोटी रुपयांचं बिल जे आहे ते पाठवण्यात आलेलं असावं। परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट मात्र आहे की नागरिकांच्या टॅक्समधून हे पैसे जातात, नागरिकांचे पैसे असतात आणि 68 कोटी रुपये एका बाजूला तर 265 कोटी रुपये दुसऱ्या बाजूला मोठी जवळपास 100 कोटींपेक्षा जास्त रुपयांची तफावत आपल्याला यामध्ये पाहायला मिळते। परंतु नागरिकांच्या टॅक्समधून हे सगळं जाताना आपल्याला पाहायला मिळतंय। प्रत्यक्षात महापालिकेला जे आहे ते 78 कोटींचं बिल येणं अपेक्षित होतं, परंतु 265 कोटी रुपयांचं बिल आल्यानं जवळपास 107 कोटी रुपये पुणेकरांच्या खिशातून कापले जात आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित राहतो। पाण्याचा कोटा वाढवणे सुद्धा गरजेचे आहे। अशा बाबतीमध्ये नागरिकांकडून आणि माजी नगरसेवकांकडून या कोटा वाढवून जे काही पाणी पुरवठा विभाग आहे, जलप्रशासन आहे, यांच्याकडून अतिरिक्त बिल माफ करण्यात यावं अशा प्रकारचा अर्ज सुद्धा करण्यात येतो आहे, अशी मागणी सुद्धा माजी नगरसेवकांनी केलेली आहे। पुण्याहून निखिल सुकरे, बातमी TV।